धन्यवाद. पहिला गोलंदाज आपल्याला टीम कळंबच्या संघाकडून अंमल बॉलवर पाहायला मिळतील. बॉलआउटचे काही नियम आहेत. तुम्हाला स्टंप हे डायरेक्ट हिट करायचं नाहीये. एक टप्पा वन बाउन्स स्वरूपाने आपल्याला हे स्टंप उडवायचे. लाईनचा नो सुद्धा पाहायचा आहे आणि डिलिव्हरी ही लिगल असली पाहिजे. या सर्व गोष्टीचं भान ठेवून आपण इथे बॉलआउट करायचंय. तुम्हाला इथे आठवावं लागेल महेंद्रसिंग धोनी यांची कॅप्टन्सी आणि त्यांनी वापरलेले ते गोलंदाज. ती चालाकी तुम्हाला इथे मैदानाच्या आत वापरायला लागेल. ती इथे टीम कळंबचे संघ वापरतील का? पहिला गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती अमोल वाळवे सज्ज होते. या बॉलआउटचा हा पहिला चेंडू कशा पद्धतीचा असेल? पंचांनी दिला इशारा. राईट अमोर द विकेटने हा पहिला चेंडू आकृत टप्प्याचा. असं वाटलं अमोलला की इथे कोणतरी फलंदाज उभा आहे की काय. त्याला आकृत टप्प्याचा चेंडू टाकण्याची रणनीती आखली होती. काय म्हणाल मिलिंद सर? निश्चितच तुम्ही आठवण करून दिली 2007 सालचा विश्वचषक. ही अमोल सारख्या खेळाडूंकडून अशी चूक म्हणजे खूपच मोठं. अगदी अमोलला ठाऊक होतं आणि तुम्ही जर पाहिलं ना संजयजी तर अमोलचा रनअप ही फार महत्वाची बाब होती या चेंडूवरती आणि त्याचा फटका अमोलला देखील बसतोय. येणारा नेक्स्ट बॉलर असेल आणि इथं पहिला हिट करेल का? पहिला बॉल आउट अंकित निंगारे आपल्या बॉल ट्रॅक वरती पाहायला मिळतील. याही वेळेला निशाणा तर घेतला होता सर, परंतु चेंडू टप्पा पडल्यानंतर बोरेसी आहे ना उसळी घेणार राहिलाय. त्याच कारणाने हाही चेंडू आपल्याला मिस आउटचा पाहायला मिळतोय. पुढील कुशेडे संघाचा एक आपल्याला सर गोलंदाज पाहायला मिळतोय. मनीष जाधव आपल्याला बॉलिंग ट्रॅक वरती येताना पाहायला मिळतील. काय म्हणाल? तर मनीष इथं पुन्हा एकदा जवळपास 15-20 पावलांचा रनअप घेऊन येतो. इथं मिस्ट्री गोलंदाज इथं खऱ्या अर्थानं फिरकीला वापरणं फार गरजेचं होतं आणि स्टंपचा वेध घेणारा मनीष देखील इथं मिस करतोय. तर पहिले तिन्ही गोलंदाज तिन्ही टीम्सचे अगदी स्टंपला हिट करू शकले नाही. तदनंतर राज राऊत करू शकेल का? आणि पहिला बोल्ड आपल्याला या स्पर्धेचा पाहायला मिळेल का राजच्या माध्यमातून? संजयजी सर तिथे जेव्हा 2007चा वर्ल्ड कप झाला होता ना तेव्हा यष्टनच्या मागे महेंद्रसिंग धोनी होता. ते यष्टीरक्षकाची भूमिका किती महत्वाची असते या बॉलआउट मध्ये? निश्चितच. आणि त्याचंच कारण होतं की भारतानं तो सामना जिंकला होता. त्यांना गाईड्स करणारा तो गोलंदाज होता. बघा तुमची जेव्हा तुम्ही चेंडू तो रिलीज करताय गोलंदाजी ट्रॅकवरून जेव्हा तुम्ही येताय कुठंतरी जेव्हा आपण गोलंदाजीच्या रिदम मध्ये असतो ना तेव्हा तुमची चाललेली ती वेगानं हालचाल आणि इथं देखील तेच पाहायला मिळालं राजच्या माध्यमातून. पेन संघाचा संकेत निघावले आपल्याला बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतील. हा दुसरा गोलंदाज आहे. हा तरी इथे आपल्याला दांडी इथे गुल करताना पाहायला मिळतील का? यष्ट उद्ध्वस्त होतील का? बॉलिंग ट्रॅक वरती संकेत निघावले. तर एक चांगलं या ठिकाणी हा उपक्रम. वाह याही वेळेस तेच चित्र. अर्थातच संजयजी इथं चिठ्ठी उडवली असती ना तर आतापर्यंत सापडला असता. पण कष्ट मेहनत आणि चिकाटी आणि जिद्द खऱ्या अर्थानं क्रिकेटचं मैदान आहे आणि इथं ह्या गोष्टी वापरणं फार गरजेचं आहे. आणि ही जी संकल्पना आपण मांडलीत ना ती फार खूपच अगदी या ठिकाणी वाखाणण्याजोगी आहे. सर ते म्हटलं जातं ना कबुतरालाही गरुडाचे पंख लावता येतील परंतु गगनभेदीचं काम आहे ना. नाव घ्या नाव. सूरज मस्कर आपल्याला बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतील. आता बोला तुम्ही. कुशेडे नशिबाची साथ आहे ना ही तुम्हाला इथे मिळणार नाहीये. तुम्हाला इथे कष्ट करावं लागतील. कष्टांची पराकाष्ठ लागेल. हे स्पर्धेचं वैशिष्ट्य राहिलंय. याही वेळेला सूरजने सुद्धा प्रयत्न केले होते. सूरज सुद्धा इथे आपल्याला असफल ठरताना पाहायला मिळतोय. आता मात्र नवीन गोलंदाज आपल्या कलमच्या संघाकडून आर्यन पडवळ आपल्याला येताना पाहायला मिळतील. जर तीनही संघाच्या या 7ही गोलंदाजांनी स्टंपला हिट केलं नाही तर पप्प्या सकपाल हसतायत स्माइल देत आहेत कारण त्यांना ठाऊक आहे. आर्यन पडवळ आलेत. त्यांच्या मध्येतून आपल्याला हा बॉल आउट होताना पहिला पाहायला मिळेल का? राईट आर्म डाऊन द विकेटने. ओहो या वेळेला अगदी क्लोज कॉल होता सर. असं वाटलं होतं कुठेतरी यष्ट उद्ध्वस्त होतील का? तसं काहीच घडताना आपल्याला इथं पाहायला मिळत नाही. आर्यन सुद्धा इथे फेल जाताना पाहायला मिळतोय. पेन संघाचा आता पुन्हा एकदा आर्यन पेनकर येताना पाहायला मिळतील. प्लॅन बी रेडी ठेवा. प्लॅन बी रेडी ठेवा. वाह
तुम्ही एक पाऊल पुढेच आहात, वन स्टेप अहेड म्हटलं जात, आणि हिंदू कुणबी युवा मंच हा एक पाऊल पुढेच आहे. आर्यन पेनकर सुद्धा आपल्याला इथे फेल होताना पाहायला मिळतात. योगेश मस्कर आपल्याला कुशेडे संघाचे इथे पाहायला मिळतील. योगेश मस्कर कडे सर पाहायला गेलात ना तर बराचसा अनुभव आहे आणि तो अनुभव आपल्याला आज मैदानामध्ये इथे पाहायला मिळेल का? योगेश मस्कर यांच्या मदतीतून पहिला बॉल आउट आपल्याला इथे मैदानात होताना पाहायला मिळेल का? एक चेंडू त्या स्टंपला हिट करायचा आणि फायनलचं तिकीट कन्फर्म करायचंय. मेहनत तिथं, फोकस तिथं, कॉन्सन्ट्रेट तुम्हाला तुमच्या गोलंदाजी मागवती करावाच लागेल, वेध घ्यावा लागेल अर्जुनासारखा. हो, इथं देखील ते चुकी. तुमच्या समोर बॅटर्स नाहीये, तुमच्या समोर फक्त सर जो एक था वो विकेट के पीछे से पूरा गेम बदल देता था, उसका नाम महेंद्र सिंग धोनी था. इथे महेंद्र सिंग धोनी आपल्याला कळंजे पेन कुशेडे संघाचा कोण इथे बनताना पाहायला मिळणार? आपल्याला नवीन गोलंदाज पाहायला मिळते. हेमंत राऊत पाहायला मिळतील कळंजे संघाचे हे गोलंदाज राईट अमोर द विकेटने. याही वेळेला प्रयत्न चांगले होते परंतु प्रयत्नाने ते यश मिळताना पाहायला मिळाले. हेमंत सुद्धा इथे बाद होताना पाहायला मिळतील. पेन संघाचे आता संकेत वडेकडे येताना पाहायला मिळतील. संकेतची कशा पद्धतीने इथे कामगिरी असणार आहे? एक मूर्ती लहान आहे सर या गोलंदाजाची, परंतु आज आपल्या या संपूर्ण प्रेक्षक वर्गासमोर आपली कीर्ती इथे दाखवेल का? दाखवणं गरजेचं आहे. प्लॅटफॉर्म मोठा आहे, समोर अग्नी परीक्षा आहे आणि समोर जावं लागेल. तुम्ही चेंडूला राज शिंदे मॅन फ्रॉम कुशेडे हा गोलंदाज आपल्याला बॉल ट्रॅक वर देताना पाहायला मिळतील. मला वाटतं सर प्लॅन बी हा करावाच लागेल, कारण का खेळपट्टीचा विचार केलात ना तर खेळपट्टी तितकीशी आपल्याला एका साईडला उंच एका साईडला कमी अशी पाहायला मिळते. त्याच कारणाने हे गोलंदाज सुद्धा आपल्याला इथे स्ट्रगल करताना पाहायला मिळतात की काय? हो, याही वेळेस मिस. तर भास्कर सर यांच्या माध्यमातून टीम कुशेडे संघाकरता पारितोषिक येत आहे. जो गोलंदाज इथं दांडी गुल करेल त्याला 500 रुपयाचं पारितोषिक असेल. ऋषी वाडवल आपल्याला कळंजे संघाला बिलॉंग करणारा खेळाडू बॉल ट्रॅक वरती येताना पाहायला मिळतील. ऋषीची कोणत्या पद्धतीची ती कामगिरी असणार आहे? याही वेळेस तेच संजयजी पाहायला मिळते. आणि इथं आता फक्त स्वप्नील आणि सनी हे दोघेच आहेत आणि त्यांच्यावरती मात्र जबाबदारी आहे. विवेक वडेकर पेन संघाला हा बिलॉंग करणारा गोलंदाज आपल्याला बॉल ट्रॅक वरती येताना पाहायला मिळते. सगळ्यांची नजर आहे ना सर सनी गुळगुळेवरती नक्कीच असणार आहेत. ओ, याही वेळेला क्लोज कॉल आपल्याला पाहायला मिळाला. असं वाटलं होतं कुठेतरी यष्टांना हा चेंडू जाऊन लागेल की काय, तसं काहीच घडलं नाहीये. कुशेडे संघाचा विनोद जाधव आपल्याला बॉल ट्रॅक वरती येताना पाहायला मिळतील. सूरजने सुद्धा इथे कामगिरी केली नाही. सनी गुलगुले अजूनही बाकी आहेत. मास्टर माइंड अजूनही आपल्याला शेवटच्या क्षणी इथे पाहायला मिळणार आहेत. नाव आहे सनी गुलगुले. तर प्लॅन बी रेडी आहे. अजूनही 4 गोलंदाज. तर कुशेडे संघाकरता भास्कर सरांकडनं पारितोषिक आहे 500 रुपयाचं. स्टंपला हिट करा, 500 रुपयाची कडक नोट घेऊन जा. चला, हाही गोलंदाज फेल ठरतोय. सर जर पाहायला गेलात ना तर आता ट्विस्ट निर्माण झालाय. शेवटचे 3 गोलंदाज, शेवटच्या 3 टीम आपण पाहतोय. हा चेंडूवरती जर गेला ना तर नक्कीच फायनलचं तिकीट आपल्याला कोणत्याही संघासाठी पाहायला मिळेल. स्वप्नील वाडवर आपल्याला बॉल ट्रॅक वरती पाहायला मिळतील. शेवटचा चेंडू, याही वेळेला फ्लातून चेंडू इथे आपल्याला होता, परंतु हाही चेंडू आहे ना हा मिस स्वरूपाचा राहिलाय आणि ज्या क्षणाची वाट पाहत होतो ना तो मास्टर माइंड सनी गुगुले आपल्याला बॉल ट्रॅक वरती येताना पाहायला मिळतील. सनीकडून अपेक्षा आहे आणि सनी ते काम करणार आणि करणार. टीमला फायनल मध्ये घेऊन जाणार. चला, सनी गुलगुले या ठिकाणी पाहायला मिळतोय. अजूनही एकाही गोलंदाजानं वेध घेतला नाही यष्ट्यांचा आणि सनी मात्र या ठिकाणी सज्ज आहे. काय म्हटलं? सनी गुलगुले ते काम करणार. सनी राम गुलगुले या ठिकाणी मिस्टर माणगाव मला का म्हटलं जातं? मिस्ट्री गोलंदाज. मी मगाशीच म्हटलं तुम्ही फास्टर गोलंदाजांना काढलंय. ही खेळपट्टी आणि तुम्हाला समोर विकेट्स फक्त ठेवल्यात. इथं स्पिनरला आणणं फार गरजेचं होतं. वेल डन, वेल बॅट सनी.
तर मी म्हटलं होतं मास्टर माइंड मानगाव तालुक्याचा हिरा आहे ना, तो आपल्याला सनी गुगले पाहायला मिळतो. एक मास्टर माइंड डोक्यात सातत्याने तो क्रिकेटच्या कधीच बाहेर नसतो. क्रिकेट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो ना, तशा पद्धतीची रणनीती सनीच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि आजही अशा प्रकारे सनीने आपल्या पॉलआउट करताना पाहायला मिळते. परंतु अजूनही टीम कुशेडेचा गोलंदाज बाकी आहे. काय घडणार या चेंडूवरती?